नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर संजय वैद्य, अर्थशास्त्र विभाग, राब नारायणराव बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर। MA भाग 2 अर्थशास्त्र, सेमिस्टर 3 या सेमिस्टरच्या संशोधन पद्धती या पेपरचा आपण दुसऱ्या प्रकरणातला आज या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून संशोधन आराखड्याचे प्रकार, टाइप्स ऑफ रिसर्च डिझाईन हा घटक अभ्यासणार आहोत की आपण मागच्या तासामध्ये आदर्श संशोधन आराखडा, आदर्श संशोधन आराखड्यासाठी आवश्यक बाबी, संशोधन आराखड्याची आवश्यकता, संशोधन आराखड्याची उद्दिष्ट हा भाग पाहिला। आजच्या भागामध्ये आपण संशोधन आराखड्याचे प्रकार की सामान्यपणे आदर्श संशोधन आराखड्यात ही संशोधन कार्यासाठी आवश्यक असणाऱ्या अटी, संशोधन कार्यासाठी वापरलेल्या पद्धती या संदर्भातील रूपरेषा असते की आदर्श संशोधन आराखड्यात संशोधन कार्यासाठी आवश्यक असणाऱ्या महत्त्वपूर्ण अटी किंवा संशोधन कार्याच्या पद्धतीची रूपरेषा आखली जाते की व्यवहारीय दृष्ट्या म्हणजे आदर्श की संशोधन कार्य कसं करावं, संशोधनाच्या संदर्भात कोणकोणत्या अध्ययन पद्धतीचा अवलंब केला जातो, संशोधन चांगल्या पद्धतीने करण्यासाठी कोणत्या अटी असतात, तत्त्व असतात, हे समोर ठेवून आपण एक आदर्श रूपरेषा संशोधन कार्याची करत असतो आणि ती प्रत्यक्ष त्या रूपरेषेनुसार संशोधन कार्य करत असताना संशोधकाला अनेक अडचणीला सामोरे जावं लागतं की संशोधकाला आदर्श संशोधन आराखड्याप्रमाणे संशोधन कार्य अंमलात आणायचं असेल तर त्याला अनेक अडचणी येतात आणि त्या अडचणीवर मात करण्यासाठी त्याला संशोधन आराखड्याचं रूपांतर व्यवहार्य संशोधन आराखड्यात करावं लागतं, म्हणजे आदर्शाचं परिवर्तन व्यवहारामध्ये करावं लागतं आणि मग असं परिवर्तन करून त्या संशोधन कार्य पूर्ण करावं लागतं। म्हणून परंतु आदर्श कार्यप्रणालीचा अवलंब करून संशोधन कार्य करताना संशोधकाला ज्या अडचणी येतात त्या अडचणी विचारात घेऊन आदर्शामध्ये लवचिकता निर्माण करावी लागते आणि त्यानुसार संशोधन आराखड्याचं देखील परिवर्तन करावं लागतं। सामान्यपणे संशोधन अध्ययनाची जी उद्दिष्ट असतात, संशोधन विषयाची जी स्वरूप आहे की सामाजिक शास्त्रामध्ये जे काही संशोधन केलं जातं तर समाजशास्त्राचा अध्ययन विषय जो आहे मानवी वर्तणूक, मानवी व्यवहार या संदर्भात वेगवेगळ्या पैलूंनी अभ्यास केला जातो, त्याला आपण समाजशास्त्रीय संशोधन असं म्हणतो। आणि विज्ञानामध्ये की ज्यामध्ये की असा विषयवस्तू असतो की ते आपण आपल्या ज्ञानेंद्रियाच्या साहाय्यानं किंवा विशिष्ट परिमाणामध्ये ज्या वस्तूचं परिमाण मोजता येतं अशी वस्तू त्यांचा अभ्यास विषय असतो, म्हणजे त्यामध्ये वस्तुनिष्ठता असते आणि समाजशास्त्रीय विषयामध्ये सब्जेक्टिव्हिटी म्हणजेच व्यक्तिनिष्ठता असते। त्यामुळे त्यांच्या अभ्यास पद्धती वेगळ्या आहेत, त्यांची उद्दिष्ट वेगळी असू शकतात, त्यामुळे त्यांचे आराखडे देखील वेगळे असतात। परंतु सामाजिक संशोधनामध्ये विचार केला तर कोणत्याही अध्ययनाचे की सारासार विचार केला तर 4 उद्दिष्ट असतात अभ्यासाची। एक म्हणजे जी घटना आहे, सामाजिक घटना असेल किंवा जी समस्या आहे त्या घटनेचे मूळ शोधणं, कारण शोधणं, उगमस्थान शोधणं, त्या घटनेचे परिणाम शोधणं, ते वस्तुनिष्ठ पद्धतीनं मांडणं, हा झाला त्यांचा, त्याला म्हणतात अन्वेषात्मक उद्देश की संशोधनाचा किंवा अध्ययनाचा अन्वेषात्मक उद्देश, त्यालाच आपण परिचयात्मक की संशोधन समस्या मूळ कशा स्वरूपाची आहे, ती उत्पन्न होण्यामागं कोणती कारणं जबाबदार आहेत, त्याचे परिणाम काय होणार आहेत हे अध्ययन करणे हा जर उद्देश असेल तर त्याला म्हणतात अन्वेषात्मक उद्देश किंवा परिचयात्मक उद्देश। आणि असा उद्देश असल्यामुळं अशा उद्देशानं जेव्हा संशोधन कार्य केलं जातं त्यासाठी अन्वेषात्मक संशोधन आराखडा तयार करावा जातो। दुसरा संशोधनपर अभ्यास करताना दुसरा उद्देश असतो तो असतो वर्णनात्मक की एखाद्या घटनेचं, एखाद्या व्यवहाराचं
किंवा एखाद्या समस्येचं वर्णन करणं, की त्या समस्या कशा स्वरूपाची आहे, काय आहे, तिच्याशी संबंधित जे घटक आहेत ते कसे आहेत याचं वर्णन करणं. अशा बाबतीत म्हणजे वर्णन करण्याच्या, एखाद्या समस्येचं, एखाद्या घटनेचं, एखाद्या व्यवहाराचं फक्त वर्णन करण्याच्या उद्देशानं अध्ययन केलं जात असेल तर अशा संशोधनपर अभ्यासासाठी वर्णनात्मक संशोधन आराखड्याचा वापर केला जातो. तर संशोधन समस्येची उत्तरं शोधायची असतील, की एखादी समस्या असेल तर तिचं निराकरण करायचं असेल, या उद्देशानं जर आपण अभ्यास करणार असू, की एखादी परिस्थिती सापेक्ष ज्वलंत समस्या निर्माण होत असेल तर त्या समस्येचं निदान करण्यासाठी किंवा करण्याच्या उद्देशानं संशोधनपर अभ्यास केला जात असेल तर अशा संशोधनासाठी वापरल्या जाणाऱ्या आराखड्याला आपण काय म्हणतो, निदानात्मक संशोधन आराखडा. आणि चौथं, की समस्या सोडवण्यासाठी काही तुम्ही प्रयोग करणार असाल, एक्सपेरिमेंट करणार असाल, की वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करून प्रयोगात्मक मानवी व्यवहाराचा तुम्ही अभ्यास करून तुम्ही काय करणार आहात, की अभ्यास करणार आहात, जाणून घेणार आहात, तर अशा संशोधनासाठी प्रयोगात्मक संशोधन आराखडा केला जातो. म्हणजे आपल्याला ही की संशोधनपर अभ्यासाची उद्दिष्ट, संशोधन विषयाचं स्वरूप विचारात घेऊन संशोधन आराखड्याचे प्रकार निर्धारित केले जातात. सामान्यपणे कोणतंही की संशोधन कार्य करण्याचे 4 उद्देश असतात. एक अन्वेषात्मक उद्देश असतो, एक वर्णनात्मक उद्देश असतो, एक निदानात्मक उद्देश असतो आणि एक प्रयोगात्मक. या 4 उद्देशाच्या अनुषंगाने संशोधन आराखड्याचे देखील 4 प्रकार पाडलेले आहेत. पहिला प्रकार आहे अन्वेषात्मक किंवा परिचयात्मक संशोधन आराखडा, एक्सप्लोरेटरी किंवा फॉर्म्युलेटिव्ह रिसर्च डिझाईन असा त्याचा शब्दप्रयोग आला. आपल्याला हे पुढच्या भागामध्ये प्रत्यक्ष इंडिव्हिज्युअल, की प्रयोगात्मक संशोधन आराखडा म्हणजे काय, त्याचा अर्थ, त्याची वैशिष्ट्य, तो कसा असतो, त्याच्या मर्यादा काय, हे डिटेल आपल्याला प्रत्येक एक संशोधन आराखड्याचं पाहायचं आहे. पण ढोबळमानानं आपण या ठिकाणी, की पहिला आराखडा, की अन्वेषात्मक उद्देशानं जेव्हा सामाजिक संशोधन केलं जातं त्या संशोधनासाठी जो आराखडा तयार केला जातो त्याला अन्वेषात्मक संशोधन आराखडा किंवा परिचयात्मक संशोधन आराखडा असे म्हणतात. दुसरा संशोधन आराखड्याचा प्रकार जो आहे तो आहे वर्णनात्मक संशोधन आराखडा, की जेव्हा संशोधनपर अभ्यास केला जातो त्या संशोधन समस्येचं फक्त वर्णन करायचं आहे. या उद्देशानं जेव्हा संशोधन कार्य केलं जातं त्यासाठी जो आराखडा तयार केला जातो त्याला वर्णनात्मक संशोधन आराखडा म्हणतात, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन. आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे निदानात्मक संशोधन आराखडा. जेव्हा एखादी सामाजिक समस्या किंवा संशोधन समस्येची समाधानकारक उत्तरं शोधायची असते, अभ्यासासाठी जी संशोधन समस्या निवडलेली आहे त्या संशोधन समस्येचं निराकरण करावायचं असेल, त्या उद्देशानं जर संशोधन कार्य करत असू तर अशा संशोधन कार्यासाठी एखादा जो आराखडा तयार केला जातो त्याला म्हणतात निदानात्मक संशोधन आराखडा. आणि चौथा, की एखाद्या संशोधन कार्यामध्ये वेगवेगळ्या वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करून प्रयोगांती त्या अध्ययनाचं महत्त्व, उपयोगिता वाढवायची असेल, एक्सपेरिमेंट वेगवेगळे करायचे असते, की मानवी वर्तणूक विशिष्ट परिस्थितीमध्ये कशी बदलते हा जर प्रयोग करायचा असेल, की आपण म्हणतो की म्हणजे काही ठिकाणी दाखवतात की मानवी वर्तणूक परिस्थिती सापेक्ष बदलते, बिरबलाच्या गोष्टी सांगतात आपण, किंवा एखाद्या वेगळी म्हणजे काय आपण म्हणतात त्याला गोष्टी सांगत असतो आपण लहान मुलात, त्याच्यात दाखवलेलं असतं की सर्व काही संपत्ती आहे, तर एखाद्या माणसाला सर्व संपत्ती दिली आणि त्याला अन्नधान्य दिलं नाही तर त्या संपत्ती काय खाणार नाही, सोनंचा नाही, हे म्हणजे परिस्थिती सापेक्ष. मग तो काय करीत, जवळ जर ताट ठेवलेला असेल दुसऱ्याचा असेल लुबाडून घेऊन खाईल, किंवा असे अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे सांगायचं एक्सपेरिमेंट करायचा, की त्याला
इकडं चांगलं ताट ठेवायचं जेवणाचं, फार चांगलं 56 भोगाचं, आणि इकडं त्याला हे द्यायचं, पण तू श्रीमंत आहेस, तो सोनं चांदीच खा असं म्हणायचं, तर तो काहीच वेळ दम काढेल, नंतर तो आपली वर्तणूक बदलेल. त्याच्यावर आपण प्रयोग केला. असा प्रयोग जर करायचा असेल तर अशा प्रयोगासाठी जी काही संशोधनाची रूपरेषा ऐकली जाते त्या रूपरेषेला प्रयोगात्मक संशोधन आराखडा असं म्हणतात. म्हणजे संशोधन कार्य किंवा संशोधनपर अभ्यास कोणत्या उद्देशानं केला जात आहे यावरून संशोधन आराखड्याचे प्रकार पाडले जातात. सामान्यपणे संशोधन कार्याची 4 उद्देश असतात. एक असतो अन्वेषात्मक उद्देश. त्या उद्देशानं जर संशोधन अध्ययन करत असू तर त्यासाठी वापरलेल्या आराखड्याला आपण अन्वेषात्मक संशोधन आराखडा म्हणतो. दुसरा उद्देश असतो संशोधनपर अध्ययनाचा वर्णनात्मक उद्देश, संशोधन समस्येचं वर्णन करायचं. तर अशा उद्देशानं जेव्हा संशोधन कार्य केलं जातं त्याला साठी जो संशोधन आराखडा किंवा त्या संशोधन कार्याची रूपरेषा जी संक्षिप्तात मांडली जाते त्याला वर्णनात्मक संशोधन आराखडा म्हणतो. आणि तिसरा उद्देश असतो तो असतो निदानात्मक उद्देश, की एखादी सामाजिक समस्या, एखाद्या परिस्थिती, प्रश्न सोडवण्यासाठी जेव्हा सोडवण्याच्या उद्देशानं संशोधनपर अभ्यास केला जातो तेव्हा त्यासाठी जी संशोधनाची रूपरेषा मांडली जाते त्याला म्हणतो आपण निदानात्मक संशोधन आराखडा. आणि जेव्हा विशिष्ट परिस्थितीत बदल झाल्यामुळे किंवा परिस्थिती सापेक्ष मानवी वर्तणुकीत काय बदल होतात असे आपल्याला जेव्हा प्रयोग करायचे असतात, या उद्देशानं जेव्हा संशोधन केलं जातं तेव्हा त्यासाठी जी संशोधन करण्याची म्हणजे संशोधन कार्याची रूपरेषा आपण मांडतो त्याला म्हणतात प्रयोगात्मक संशोधन आराखडा. असे संशोधन आराखड्याचे 4 प्रकार आहेत. आता त्यापैकी पहिला जो प्रकार आहे वर्णनात्मक संशोधन आराखडा, की ज्यावेळी एखाद्या घटनेचे स्वरूप, त्या घटनेची वस्तुस्थिती, त्या घटनेचे मूळ कारण, त्या घटनेमुळे होणारे परिणाम की कोणते परिणाम होतात याची वस्तुनिष्ठ माहिती गोळा करावयाच्या उद्देशानं संशोधनपर अभ्यास केला जाईल. की मानवाच्या सभोवताली ज्या ज्या घटना आणि व्यवहार घडतात त्या घटनेच्या संदर्भात किती घटना कशा स्वरूपाची आहे, तो व्यवहार कशा स्वरूपाचा आहे, त्या घटनेशी संबंधित जी कारणं आहेत ती कारणं कोणती, त्या घटनेचे काय परिणाम होणार आहेत ते अभ्यासणं, या उद्देशानं जर अध्ययन करत असू, त्या घटनेची वस्तुनिष्ठ माहिती अन्वेषात्मक पद्धतीनं गोळा करणार असू, परिचयात्मक पद्धतीनं गोळा करणार असू, तर त्यासाठी जी संशोधन कार्याची रूपरेषा आखली जाते त्याला आपण आपलं काय म्हणतात अन्वेषात्मक संशोधन आराखडा, परिचयात्मक संशोधन आराखडा असे म्हणतात. संशोधन समस्येची किंवा घटनेची निवड केल्यानंतर गृहीत कृत्याची निर्मिती हा संशोधन आराखडा उपयुक्त ठरतो. की एकदा तुम्ही संशोधनासाठी संशोधन समस्या निर्मिती केली किंवा निश्चित केली, की तुम्ही संशोधनासाठी संशोधन विषयाची निर्मिती केली आणि त्या संशोधन विषयाचा सामान्य काल, जनरल स्ट्रेंथ ऑफ स्टडी सब्जेक्ट, की तुम्ही जो विचाराधीन अभ्यासासाठी विषय घेतला त्याच्या अनुभव मिश्रित ज्ञानाच्या आधारे तुम्हाला जर काही विधानं करायची असतील जे की त्या संशोधन समस्येची पूर्व उत्तरे असतील, अशी उत्तरे निर्माण करण्यामध्ये अन्वेषात्मक संशोधन आराखडा अधिक उपयुक्त ठरतो. म्हणजे गृहीत कृत्याची मांडणी किंवा गृहीत कृत्याच्या निर्मितीसाठी अन्वेषात्मक संशोधन आराखडा संशोधकाला अतिशय मदत करतो. म्हणजे वर्णनात्मक संशोधन आराखडा किंवा अन्वेषात्मक संशोधन आराखडा हा काय करतो, संशोधन समस्येचं स्वरूप कसं आहे, त्या संशोधन समस्येशी संबंधित वस्तुस्थिती काय आहे, त्या संशोधन समस्या उत्पन्न होण्याची मूळ कारणं काय आहे, त्या संशोधन समस्येमुळे काय परिणाम झालेत याची वस्तुनिष्ठ माहिती मिळवण्यासाठी
मिळवण्याच्या उद्देशानं जेव्हा संशोधन कार्य केलं जातं त्यासाठी जो काही संशोधन आराखडा सदर संशोधक तयार करतो त्याला आपण अन्वेषात्मक संशोधन आराखडा असे म्हणतो. असा संशोधन आराखडा काय तर त्या विषयाच्या संदर्भात संभाव्य उत्तरे विधानाच्या स्वरूपात मांडण्यास मदत करते. म्हणजेच त्या विषयाच्या संदर्भात परिकल्पना निर्माण करण्याच्या दृष्टीनं असा संशोधन आराखडा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण एखाद्या विषयाच्या संदर्भात विषयाच्या संदर्भात परिकल्पना मांडणं म्हणजे त्या विषयाचा सामान्य कल मांडणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. संशोधन कार्याची व्याप्ती आणि दिशा आणि संशोधकाला मार्गदर्शन ठरण्याच्या दृष्टीनं परिकल्पनाच्या निर्मितीला संशोधन कार्यामध्ये अतिशय महत्त्व दिलं जातं. आणि याच गृहीत परिकल्पनांची निर्मिती ही अन्वेषात्मक संशोधनाच्या किंवा संशोधन आराखड्याच्या साहाय्यानं करणं अधिक सोयीचं होतं किंवा हा आराखडा परिकल्पनेच्या निर्मितीसाठी अधिक मदत किंवा उपयुक्त ठरतो. ही बाब झाली. त्यानंतर अशा संशोधन आराखड्यामुळे किंवा अन्वेषात्मक संशोधन आराखडा मांडला तर ज्या विषयाचा अभ्यास करत आहोत त्याशी संबंधित जे जे वेगवेगळे घटक आहेत, वेगवेगळे चल आहेत, अभ्यास चल, त्यांच्यातील सहसंबंध कार्यकारण संबंधचं स्वरूप कसं आहे हे स्पष्ट करण्याच्या दृष्टीने देखील अन्वेषात्मक संशोधन आराखडा महत्त्वाचा असतो. की एखादी संशोधन समस्या आपण अभ्यासासाठी निवडली तर त्या संशोधन समस्येशी संबंधित इतर जे घटक असतात त्या घटकांचा एकमेकावर प्रभाव असतो. त्या प्रभावाचा स्वरूप कसं आहे, त्यामुळं कोणते परिणाम होणार आहेत हे कार्यकारण संबंधाच्या आधारे स्पष्ट केले जातात. आणि त्याचं स्वरूप शोधण्याच्या दृष्टीनं अन्वेषात्मक संशोधन आराखडा किंवा परिचयात्मक संशोधन आराखडा अधिक महत्त्वाचा ठरतो. सांगण्याचं तात्पर्य की अन्वेषात्मक अध्ययनामुळे संशोधकाला त्याच्या विषयासंबंधी विविध पैलूचे ज्ञान होते. की अन्वेषात्मक संशोधन आराखडा कशासाठी महत्त्वाचा आहे तर ज्या संशोधन समस्येचा संशोधक विचार करत आहे त्याची संबंधित वेगवेगळे पैलू असतात. त्या पैलूच्या संदर्भात योग्य वस्तुनिष्ठ ज्ञान मिळवण्याच्या दृष्टीनं हा आराखडा महत्त्वाचा आहे. भारतातील दारिद्र्याचा अभ्यास करायचा असेल तर दारिद्र्याशी संबंधित की दारिद्र्याची समस्या का निर्माण झाली त्या मूळ कारणाचा शोध वस्तुनिष्ठ पद्धतीने घेणे, दारिद्र्याच्या समस्येमुळं काय परिणाम होतात त्या परिणामाचा वस्तुनिष्ठ पद्धतीनं शोध घेणे, दारिद्र्य निर्मितीसाठी कोणते घटक कारणीभूत आहेत त्यांच्यातील सहसंबंध शोधणे, कार्यकारण संबंध शोधणे, या दृष्टीने देखील हा संशोधन आराखडा अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे निदानात्मक संशोधन आराखड्याच्या माध्यमातून जेव्हा संशोधन कार्य केलं जातं तेव्हा त्या संशोधन समस्येशी संबंधित असणारी कारणं, त्या संशोधन समस्येचं स्वरूप, त्या संशोधन समस्येशी संबंधित असणाऱ्या परिकल्पनांची निर्मिती, त्या संशोधन समस्येशी संबंधित असणारे विविध घटक त्याचं ज्ञान, त्या संशोधन समस्येशी संबंधित असणाऱ्या वेगवेगळ्या घटकातील सहसंबंधाचं स्वरूप स्पष्ट करण्याच्या दृष्टीनं निदानात्मक अन्वेषात्मक संशोधन आराखडा अतिशय उपयुक्त ठरतो. म्हणून परिचयात्मक संशोधन आराखडा, फॉर्म्युलेटिव्ह रिसर्च डिझाईन ह्या प्रकार संशोधन आराखड्याचा विचार करताना आपण विचारात घेऊ. या संशोधन आराखड्याच्या बाबतीत अजूनही आपल्याला असं की या संशोधन आराखड्याचा मुख्य उद्देश संशोधन समस्येचं स्वरूप आहे त्या स्वरूपात वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून स्पष्ट करणं. की या संशोधन आराखड्याचा मुख्य उद्देश आहे की अभ्यासासाठी जो विषय निवडलेला आहे त्या विषयाचं वस्तुनिष्ठ स्वरूप स्पष्ट करणं किंवा त्या संशोधन समस्येच्या निर्मितीमागं किंवा ती संशोधन समस्या का निर्माण झाली याच्या कारणांचं स्वरूप वस्तुनिष्ठ पद्धतीनं व्यक्त करणं या उद्देशानं या उद्देशासाठी
किंवा ही उद्देश साध्य करण्यासाठी संशोधन आराखडा उपयुक्त ठरतो. म्हणून सामान्यपणे सामाजिक संशोधनामध्ये वर्णनात्मक संशोधन आराखड्याचा प्रामुख्याने वापर केला जातो. निदानात्मक संशोधन आराखडा हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आपल्याला सामाजिक संशोधन करत असताना सामाजिक समस्येचं स्वरूप माहिती असणं गरजेचं आहे. सामाजिक समस्येचे उगम कुठून झाला ती कारणं माहिती असणं गरजेचं आहे. सामाजिक समस्येचे काय परिणाम होतात त्या परिणामाची वस्तुनिष्ठ माहिती आवश्यक आहे. आणि म्हणून निदानात्मक वर्णनात्मक अन्वेषात्मक परिचयात्मक संशोधन आराखड्याला विशेष महत्त्व सामाजिक संशोधनात दिलं जातं. अन्वेषात्मक संशोधन आराखड्याचा अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्य, त्याच्या मर्यादा आपण नंतरच्या तासात विचारात घेणार आहोत.